बजरंग बली की जय. धन्यवाद. सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे की आपण स्टेजवरती जाऊन स्थानपन्न व्हायचं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आप्पासाहेब धुमाळ. हा सांगतो. राजेंद्र भोसले कुठे बसले आता? मारुती फरगडे, आशिषजी दसगुडे, अक्षयजी कंद आपण या उपस्थित कुस्ती झाला, सर स्पर्धेच्या स्वागत. निमित्ताने पैलवान किशोरराव फराडे आणि सोमनाथ फरावडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मनापासून आपलं धन्यवाद. वा. सिद्धी संदीपजी होळकर, यादव आपण आलात, आपलं सरचे स्वागत. महिला केसरी शिरूर केसरीच्या मानकरी सिद्धी होळकर आणि श्रेय होळकर आपलं स्वागत आहे. आणि या कुस्तीसाठी मयूर कोहकडे, स्वप्नीलजी फले, युवा उद्योजक 2000, दादा नवले उपाध्यक्ष शिरूर तालुका 500 रुपये, गणेश भाऊ गवारी 500 रुपये, आदिनाथ नवले 500, तुषारदादा नवले पाटील उपसरपंच 500, शंकर शेठ नवले विजेतेला 1000 रुपये 500, या- प्रवीण शेठ ओसवाल 1000. कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय प्रदीपराव काळे डायरेक्टर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं या ठिकाणी कारेगाव ग्रामवासियांच्या वतीने मनापासून सरचे स्वागत. आयोजक शरददादा नवले पाटील. या शिव- कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान अंकुशांना शितोळे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनापासून सहर्षाचं स्वागत. आयोजक शरददादा नवले पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, त्यांना असंख्य साथ देणारी सर्व मंडळी, सूरजदादा नवले पाटील पैलवान, त्याचबरोबर सन्माननीय तुषारदादा नवले उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तेजसदादा फलके, गोरक्षभाऊ नवले पाटील, त्याचबरोबर उपसरपंच तुषारदादा नवले, अक्षयदादा सोंडेकर, गणेशभाऊ गवारे, मयूरदादा कोहकडे, शरददादा पवार, माजी उपसरपंच शहाजीभाऊ तळेकर. वा. कुस्तीला या प्रारंभ. ठिकाणी देविदाजी खेडकर, प्रसिद्ध गाडा मालक, एक पैलवान दिवस. श्रीकांत बेंद्रे, सुरेश अनुसे, विशाल जासूद मित्र परिवार, पैलवान रमेशजी बेंद्रे, अण्णासाहेब पाटील, अण्णा पाटील बेंद्रे, संकेतजी शेळके, चैतन्य धनवटे, पैलवान विशाल भाऊ देशमुख आपण सर्वजण उपस्थित झालात. आपलं मनापासून सर स्वागत. 2 गुणाची कमाई. ग्राउंड खचाखच. निखिलजी खेंगट आपण उपस्थित झालात. आपलं मनापासून सर स्वागत. तुफान गर्दी. कसा कच मैदान भरलं, नसा नसात भिनलंय. कारण कारेगावच्या रक्तात आणि कारेगावच्या पाण्यात आणि शिरूर तालुक्याच्या रक्तात आणि पाण्यात मर्दुमगी आहे. म्हणून 1975 साली चंद्रपूरला पहिली गदा पुणे जिल्हा मिळवणारा याच तालुक्यातला महाराष्ट्र केसरी रघुनाथ दादा पवार आणि 1974 ला न्यूझीलंड क्राइस्टच्या ठिकाणी सुवर्ण पदक राष्ट्रकुल स्पर्धेत या मिळवलं. गेट मध्ये जी मंडळी उभी आहेत ना, पुढे येऊन बसा. तुम्ही इकडे अलीकडे पलीकडे बसा, पण रस्ता मोकळा करा पहिला. चला आवटी साहेब, जरा यांना सगळ्यांना इकडे तिकडे घ्यायला सांगा फक्त. ऐका, तिकडे त्या स्क्रीनच्या बाजूला 3 गाड्या आहेत, एक बुलेट, एक स्प्लेंडर आणि एक स्कूटी. ती बुलेट गाडी राजेंद्रजी अशोकराव जासोद आणि रमेश संभाजीराव माजी उपसभापती आणि रमेश संभाजी जासोद अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, बुलेट गाडी, आणि सुनील शेठ माणी शेठ ओसवाल अध्यक्ष तंटामुक्ती समिती कारेगाव 2 व्हीलर स्प्लेंडर गाडी नवी कोरी करकरीत, आणि सोन्या बापू नारायणराव नवले पाटील स्कूटी गाडी तिथं मांडल्या. परवाच उद्घाटनही दणक्यात झालं आणि कारेगावच्या सुपुत्रांनी आपापल्या दिलेली हॅलो जबाबदारी. साहेब, फक्त एवढाच बाद झाला. बाकी एवढा रस्ता फक्त मोकळा ठेवा बस. आणि लाल 0 निळा 4 कुस्ती चालू आहे. तुफानी कुस्ती वजन गट 79 किलो नाहोरा विरुद्ध डोंगरगान कडा मुकाबला आणि रेस्ट मध्यंतराचा गुणफलक लाल 0 निळा 4. वा. नावरेगावचे सरपंच संदीपजी यादव आपण आलात. आपलं सरचे स्वागत. शरद दादा, आदरणीय रामभाऊजी सासवडे यांना
स्पर्धा गेली 23 वर्ष, मी स्वतः 16 वर्ष ही स्पर्धा पार पडत असताना पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्षाची जबाबदारी रामभाऊजी सासवणे आणि प्राध्यापक झेडेस पवार सर आणि कार्याध्यक्ष झेडेस पवार सर आणि कानिपनाथ अण्णा गव्हाणे दोघंही कंट्रोल ठेवतायत, म्हणून ही स्पर्धा व्यवस्थित पार पडते. या अध्यक्ष राजेंद्रजी भोसले, माजी अध्यक्ष अप्पासाहेब धुमाळ, दीपकराव आगचौरे, गणेश जामदार, मच्छिंद्र, युवराज निंबाळकर आपले नावऱ्याचे, आणि दिलीप कुमार दामोदर ताटे 12,000, चेअरमन हनुमान विकास सेवा सोसायटी, आणि आदिनाथ पांडुरंग नवले 11,000. युवा उद्योजक चालू कुस्तीला विजेता उपविजेताला. दिलीप बाबा ताटे यांच्या घरातील कोणी असेल तर कृपया हेमेची पकड पहा. तुफानी कुस्ती, तुफान अटी तटीची लड़त. कोशिश करो, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. बुलंद हौसला. महत्वाचा लाल शून्य निळा 4 लाईव्ह पाहणारी मंडळी आपल्याला धन्यवाद. या ठिकाणी जे पत्रकार मंडळी आपण आला असाल तर सर्व पत्रकार बांधवांना विनंती, आपण जाळीच्या आतमध्ये येऊन आपली बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. आपण त्या ठिकाणी येऊन बसा. ओ बाप रे बाप, टाळ्या वाजवा की राव जरा. ओ भारतनाथ, बल्ले 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 बल्ले. परत भारतनाथ मारण्याचा प्रयत्न. 4-4 समान. काय व्यासपीठ फुलून दिसायला लागलं. आमच्या माई माऊली माता भगिनी सुद्धा सगळ्यांना मराठमोळे फेटे बांधून सजलं व्यासपीठ. तुफान तुफान गर्दी. हे मर्दानी जंगाला मैदानी रंग. हे मर्दानी जंगाला मैदानी रंग. समान गुण. 4-4 लाख मोलाचे 50. काही सेकंद पहा. 40 सेकंद. ओ ओ चॅलेंज झालेलं आहे. आपले तज्ञ पंच व्हिडिओ पाहतील. ताटे कुटुंबातील कुणी व्यक्ती असेल तर कृपया आपण स्टेजवरती यायचे. वैभव शेठ ताटे असतील, दिलीप बाबा ताटे असतील, विजयकुमार ताटे असतील, त्याचप्रमाणे पांडुरंगजी ताटे असतील, गणेश भाऊ ताटे असतील. सर्वांना कोणालाही विनंती, आपण या ठिकाणी यायचे. आपल्या शुभ हस्ते ते बक्षीस दिलं जाणार आहे. ए ऐका, रिझल्ट घेतल्याशिवाय कोणी आत यायचं नाही. शिस्त म्हणजे शिस्त. आबा
आबा शेंडके पैलवान शिरूर केसरीचे. ठीक आहे. ते 8 टाक मारता त्या ऑब्जेक्शन आहे त्यांचं 2 आणि 1 ते चेक करून घ्या एकदा. हे खाली उतर ते पंचायत ऑब्जेक्शन घेतलं ना ते क्लिअर करतील. शांतता राखा म्हणून वेळेनं आणि नियमानं कुस्ती बांधली. पारदर्शकपणे आपल्याला व्हिडिओ आता पाहता येतोय आणि आंतरराष्ट्रीय पंच सन्मान्य मारुती सातव पाटील, प्रदीप बोत्रे व्हिडिओ पाहून आखाडा प्रमुख निर्णय सर्वांच्या समोर दिला जाईल. जे नियम आहेत नियमानुसारच कोणत्याही पैलवानावरती अन्याय होत नाही, होणारही नाही आणि अटीतटीची कुस्ती आहे त्यामुळं आणि पंचा कोचेसला अधिकार आहे दाद मागण्याचा, आपल्या शंका दूर करण्याचा. या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रजी जगदाळे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं कारेगाव ग्रामवासियांच्या वतीनं मनापासून सरसे स्वागत. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य बबनरावजी वाळके आपण या ठिकाणी उपस्थित झालात, मनापासून स्वागत. त्याचबरोबर विशाल गायतडक आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्या सहकाऱ्यांसमोर आपलं स्वागत. या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले संदीपराव भानुदाजी फराडे आपणास नम्र विनंती आहे, आपण स्टेजवरती येऊन स्थान बनवायचे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण उपस्थित झालात, कारेगाव ग्रामस्थांच्या वतीने मनापासून सरसे स्वागत. सावंत फेटेवाले स्टेजवरती मान्यवर मंडळी आलेत, त्यांना फेटे बांधण्यासाठी यायचे. फेटेवाले फेटेवाले मान्यवर मंडळी, हा ओके धन्यवाद. ज्या ॲक्शनसाठी चॅलेंज आलेलं आहे की ब्ल्यूनं रेडला धोकादायक स्थितीत नेलेला आहे, पण तत्पूर्वी ब्ल्यूचा बघा स्क्रीनकडे पहा, ब्ल्यूचा एक पाय झोनच्या बाहेर आहे, त्यामुळे ब्ल्यूला रेडला 1 पॉईंट दिला जाईल आणि त्यानंतरचे 2 काउंट होणार नाहीत कारण तिथं कुस्ती बॉन्डच्या बाहेर आली, डेड झाली. ठीक आहे, निकाल द्या. प्रथम क्रमांकाचा मानकरी धन्यवाद. एक मिनिट साहिल सरके. इकडे या. इकडे बघा. हा मुलगा आपले सरपंच नावरे सरके, काय वडिलांचं नाव रे बा? मोहनराव सरके यांचा चिरंजीव आहे आणि हा आपला डोंगरगणचा म्हणजे हाजी टाकळी या गावातील डोंगरगण या ठिकाणचा आमचा चोरे हा मुलगा आहे. या मुलाचं मी कालही सांगितलं, पैलवान पुढे बसलेले आहेत, त्यांचं कुस्तीवरती विशेष प्रेम आहे आणि तालुक्यातील सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्याने काय नाव जोशप ना देशामध्ये ऑलिम्पिकमध्ये 5 सुवर्ण पदकं मिळवली, ज्या पैलवानानं लोपेज माझू सर ना लिजान लोपेज हा पैलवान ज्याने 5 सुवर्ण पदकं ऑलिम्पिक मध्ये मिळवली, त्याची हुबेहूब प्रतिकृती हा आपला सरके पैलवान आहे. सेम असाच तो पैलवान आहे, 125 किलो वजन गटामध्ये 5 वेळा सुवर्ण पदक मिळवलं. अशाच शरीरयष्टीचा आणि असाच दिसणारा तो पैलवान आहे. याच्याकडनं सुद्धा या तालुक्याला, या जिल्ह्याला, या महाराष्ट्राला, या देशाला त्याच पद्धतीची अपेक्षा आहे. या मुलानं आपल्या
देशाचं नाव कमावं ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि याने या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि चोरे पैलवांनी या ठिकाणी द्वितीय क्रमांक मिळवला. अतिशय आदिटतीची कुस्ती केली म्हणून सर्वांनी यांच्यासाठी टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करायचं. या ठिकाणी 79 किलो वजन गटामध्ये दिलीप कुमार